राजकीय रंगमंचावर सध्या नाट्यमय घडामोडी झपाट्याने उलगडतायत। एकनाथ शिंदे यांच्या हालचाली आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचल्यात आणि या नव्या टप्प्यात थेट निशाणा आहे आदित्य ठाकरे यांच्यावर। पण प्रश्न असा की केवळ ही राजकीय कुरघोडी आहे की एखादा डेंजरस प्लॅन? 1997 पासून शिवसेनेने मुंबई मनपावर आपली पकड कायम राखली आहे। विकास कामं, मराठी अस्मिता आणि स्थायी समित्यातील प्रभाव हे सगळं मुंबईतील शिवसेनेच्या वर्चस्वाचं चित्र रंगवते। मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर आता हा गड ढासळण्याच्या छायेत आहे, कारण एकनाथ शिंदे गट ठाकरे कुटुंबाच्या युवा चेहऱ्यांवर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहे। युवा सेनेतील काही जुने चेहरे, विशेष करून नाराज गटातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे। प्रसिद्धी मोहिमा, संघटनात्मक फेरबदल आणि मायक्रो लेव्हल रणनीती यांद्वारे शिंदे गट उद्धव ठाकरेंचा गड खेचण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोललं जाते। आणि महत्त्वाचं म्हणजे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात युवा सेनेला उतरवण्याची तयारी शिंदेंनी सुरू केली आहे। मुंबई महापालिकेतील ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे तर ठाकरे विरुद्ध शिंदे या दोन शिवसेनांचं जनतेसमोरील निर्णायक सामोरं येणं ठरणार आहे। भाजपसाठी हे ऑपरेशन मुंबई, शिंदे गटासाठी स्वतःचं स्थान प्रस्थापित करण्याची संधी, तर ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला, तर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जेमतेम 20 जागा मिळाल्या, पण त्यातील निम्म्यापेक्षा जास्त आमदार मुंबईतूनच निवडून आलेत। यावरून स्पष्ट होतं की मुंबईतील ठाकरे गटाचं बळ आजही कायम आहे। त्याच्या तुलनेत शिंदे गटाचं मुंबईतलं नेटवर्क मर्यादितच आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही गट जवळ येण्याच्या चर्चा सुरू होत्या। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भेटीमुळे त्या चर्चा काहीशा थांबल्यात। परंतु शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर पुन्हा एकदा मनसे ठाकरे युतीची शक्यता चर्चेत आली आहे आणि त्याला रोखण्यासाठी शिंदे गटाची रणनीती अधिक आक्रमक झाली आहे। शिंदे गटाकडून बळकट मोहीम देखील राबवली जाते। त्या अंतर्गत गेल्या काही दिवसात जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले तर महायुती समोरील आव्हान मोठं होईल। परंतु जर महाविकास आघाडीतील समन्वय गडबडला तर मतविभाजन होण्याची शक्यता अधिक आणि त्याचा फायदा शिंदे भाजप युतीला मिळू शकतो, हे नक्की। या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाची निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्याची नव्हे तर प्रत्येक पक्षाच्या भविष्याला आकार देणारी ठरणार आहे। शिवाय राजकीय गोटात डावपेचांची भट्टी चांगलीच तापली आहे आणि कोणाच्या गोटात कोण सामील होईल, कोणाचं समर्थन कुठं सरकणार हे अजूनही अनिश्चित असतानाही मुंबई महापालिका हे रणांगण निर्णायक ठरणार आहे, हे नक्की।